एखादी बाई जेव्हा लग्न करून सासरी जाते तेव्हा तिला सगळ्यात जास्त अपेक्षा असतात ते तिच्या नवऱ्याकडनं. तो नवरा तिला वेळ देणं, तिच्या सोबत राहणं, तिला कम्फर्टेबल करणं, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. ठीक आहे. पण विठ्ठल आणि रखुमाईचा ह्या कवितेमध्ये विठ्ठल 28 युगांपासून फक्त लोकांचं भलं करण्यात रमलेला आहे आणि तिकडे एकटी रखुमाई एकटीच आहे. याची जाणीव तिला जेव्हा होते तेव्हा लिहिलेली कविता आहे. अत्यंत भावस्पर्शी कविता आहे आणि मी ऐकल्यानंतर तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. कारण जेव्हा आपण एखाद्या सोबत असतो तेव्हा आपण सगळं आपलं स्वतःचं अस्तित्व समर्पण करून त्याच्या सोबत असतो आणि जेव्हा आपल्याला कळतं की तो माणूस आपल्या सोबत नाहीच आहे, जरी तो माणूस दुनियेचं भलं करायला गेलाय तरी नवरा म्हणून तो माझ्यासोबत किती आहे याची जाणीव होते. तर चला ऐकूया. कवितेचं नाव आहे 28 युगांचं एकटेपण. देवळात गेली होती मध्ये तिथे विठू काही दिसेना. देवळात गेली होती मध्ये तिथे विठू काही दिसेना. रखुमाई शेजारी नसतीच वीट. मी म्हंटल रखुमाई तर रखुमाई, कोणाच्या तरी पायावर डोकं ठेवायचं. पायावर ठेवलेलं डोकं काढून घेतलं. म्हटलं पुढं मागं आपल्यालाच लागेल म्हणून. जाता जाता सहजच रखुमाईला विचारलं, काय ग विठू कुठे गेला? तर म्हणाली, कशी कुठे गेला म्हणजे? हा नाही का माझ्या शेजारी उभा. खात्री करून घ्यायला मी पुन्हा पाहिलं आणि म्हणाली, नाही ग तिथे तर कोणीच नाही. तर म्हणते कशी, नाकासमोरी जगण्यात माझा जन्म गेला. बाजूचं जरा मला कमीच दिसतं. दगडासारखी झाली, मान अगदी धरली बघ, इकडची तिकडे जरा होत नाही. कधी येतो, कधी जातोय, कुठे जातो, काय करतो मला काही ठाऊक नाही. खांद्याला खांदा भिडून विठू उभा असेल म्हणून मीही वावरत उभी राहिले. आषाढी कार्तिकीला इतकी लोक पंढरपूरला येतात, मला कधीच कुणी कसं सांगितलं नाही. आज अचानक धावून आलं बघ माझ्यावर. 28 युगांचं एकटेपण. तर आता ह्या विषयी मी अजून काही वेगळं सांगणं अपेक्षितच नाहीये. तुम्ही कविता ऐकली, मी ऐकवली आणि जो काही त्याचा अर्थ होता तो तुम्हाला कळला. तर ही कविता तुम्हाला कशी वाटली हे मला कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ शेअर करा. मला इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका @grishma_विस्पुते. मी असेच नवीन कवितांचे व्हिडिओज घेऊन येत असते आणि मी लवकरच नवीन एक सिरीज सुद्धा सुरू करणार आहे. आणि धन्यवाद हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करा.